बंटीनं दुनियातले सगळ्यात महागडे घर बघितले भाऊ. आपली प्लॅनिंग तर नव्हती जायची, मित्रामुळे भेटली मुंबई फिरायची संधी. मग काय केलं संधीचं सोनं झालं काय तर चला सांगतो. किटीच्या तर बिलकुल बी मनात नव्हतं आपल्याला जाऊ द्यायचं. मग काय केलो किटीला आणि मम्मीला बाय बाय आणि निघालो पुढील प्रवासाला. प्रवास कसा होईल ती माहित नव्हतं, पण जिथं बी आनंद भेटल तिथं आनंद घेतला बरं का. थोडं पुढे आल्याच्या नंतर भेटले ना 77 चे मालक. ते ना कपडे काढून मारतील म्हणून 120 स्पीडनं गाडी पळवली भाऊ. आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की सकाळ कवा झाली तेच कळालं नाही. मग काय आशुभाऊला चहाची खूप तलब झाली होती म्हणून घेतली गाडी साईडला आणि मागवला चहा. तवर तर अविनाश भाऊ म्हणले जिरली आमची. मग काय चहा पेत पेत आमच्या एवढ्या गप्पा रंगल्या की बस लगेच आम्ही चहा पिऊन सनन पिरिरी डायरेक्ट पुण्यामध्ये. तेवढ्यात तर म्हशी पण म्हणले आम्हाला, समजलं का तुले म्हशी म्हणतेत म्हणले. आम्ही म्हशीवाला पण म्हणलाव हे लोणावळा म्हणतात आले. लोणावळ्याचा पुरेपूर एन्जॉय घेतला आम्ही, पण लोणावळा काय फिरता आला नाही. नेक्स्ट टाइम लोणावळ्याची ट्रिप लवकरच. तर भावांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये मुंबई मधून. बाय बाय.